मराठ्यांसमोर राज्यातल्या सिद्ध करून देणार आहे. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न का केला आणि माझ्या मराठा समाजाचं वाटोळं करण्याचं काम सरकार कसं करतंय हे मी तुम्हाला सिद्ध करून देणार आहे. नुसतं बोलणारच नाही आहे, तर ते मी सिद्ध करून देणार आहे की सरकार कशा प्रकारे मराठ्यांचं वाटोळं करतंय, मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करतंय. मग त्याच्यात भाजपमधला मराठासुद्धा आला. त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही ज्या पक्षाला वाढवताय ना त्या पक्षात तुमचेसुद्धा पोरं काम करतायत. तुमच्या पोरांचं शिक्षणात आणि नोकऱ्यात कसं वाटोळं होईल याचा पुरेपूर निवेदित कट असा सरकारकडून रचला गेला. आणि हे मी तुम्हाला आता हे सगळं सिद्ध करून देणार आहे. उदाहरणार्थ आता हे प्रमाणपत्र रद्द केलंय ज्योती दहीहंडे, वर्षा बोडखे, रेखा अंबुरे आणि कोमल पारवे, ते सगळेच इथं आहेत. मी सगळ्यांशी चर्चा केली त्यांच्याशी. तुमच्या नोंदी कोणत्या आहेत, तुम्हाला प्रमाणपत्र मिळालंय का, व्हॅलिडिटी का दिली नाही, याच्याशी सविस्तर चर्चा झाली. सरकारने कसं जाणून बुजून याच्यात कट रचला आणि मराठ्यांचा जी पूर्वी एक शब्द होता बघा, पानिपत कसं करायचं, निवडून मराठ्यांकडून यायचं सरकारनं, मोठं मात्र त्यांनी व्हायचं, येऊस्तर पाय सोडायचे नाही निवडून येऊस्तर. आणि एकदा त्याच्यावरती बसलं की मराठ्यांचा घात करायला सुरुवात करायचं. 5 वर्ष त्यांच्या ध्यानात नाही आहे. ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढं आणखीन 2019ला आमच्याच हातात येत तुम्ही. आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा की तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत. कारण तुम्ही जर आमच्या नरडीचा आता पोरांचा घोट घेणार असला तर मी काय गप्प बसायला तयार नाही. याच्यातल्या ज्योती दहीहंडेचं जे प्रकरण आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही यांचे कायम रद्द करा, काय हरकत नाही. त्या राजकारणामुळे आमच्या लाखो पोरांचं वाटोळं होऊ नये. मी ते समर्थनच करत नाही आहे. मला शिक्षण नोकरी ही महत्त्वाची आहे पोरांसाठी, माझ्या समाजाचे पोरं सुधारावं. पण हे तुम्ही वाजविलं म्हणून मला या विषयावर बोलायची गरज आली. सरकारने वाजविले म्हणून मला या विषयावर बोलायची गरज पडली. नसतं यांचे प्रमाणपत्र रद्द केले असते, यांना तुम्ही राजकारणात तिकडं काही केलं असतं तरी मला याच्यात बोलायचं पण नव्हतं, मला गरज पण नाही. मी खरं ते सांगतो जाहीरपणानं. कारण इथं एक निवडून येईल पण त्या गावातल्या हजारो पोरांचं वाटोळं होणार आहे, त्या गावच्या जिल्ह्यातल्या लाखो पोरांचं वाटोळं होणार आहे. म्हणून मी तिकडं ओढतच नाही. पण आता हे ताणून ताणून तुम्ही मुद्दाम तिथं आणलंय आणि गैरसमज प्रचंड मोठा केला. हे प्रमाणपत्र कसे आता मग टिकतेनच का, मग पोरांचं नोकरीचं आणि ॲडमिशनचं कसंच होणार, आणि रद्द हे तुम्ही राजकीय द्वेषातून केले. तुम्हाला निवडून नाही आता आलं, तुमच्या गांडीत तो दम नव्हता, ते निवडून आले, त्यांच्या क्षमतेवरती कामं केले असतील, ते लोकात झटले असतील, रात्रंदिवस राहिले, लोकांनी कपाकप मतदान केलं, त्यांना निवडून आले. तुम्हाला ते सहन होईना म्हणून तुम्ही हे काम केलं. आता हे काम कुणी केलंय आता मी आधी तुम्हाला क्लिअर सांगतो, नंतर बाकीच सांगतो. आता ही जी ज्योती दहीहंडीचा विषय आहे ना, ह्यो असा आहे. ऐका फडणवीस, आईला तुमचं मत चांगलं चाललं होतं, तुम्ही उगाच मराठी अंगावर घेतली. तुम्हाला नवाजाली गेलं ना तुम्ही अशा टांगड्या छाटीता. फडणवीस साहेब, तुम्हाला नवाजाली गेलं ना तुम्ही अशा टांगड्या छाटीता लोकांच्या. तुमच्या मंत्री जाताना तुम्ही मराठीच्या टांगड्यात छाटीता. तो बावनकुळे आहे, त्या बावनकुळ्याचं पत्र देतो फडणवीस साहेब तुम्हाला, रद्द करायला सांगितलंय त्यांनी. ते मीडियाला बी देतो थोड्या टायमात, पण मला अगोदर हे ज्योती दहीहंडेचं बघू द्या. यशवंता दहीहंडे नावाचा व्यक्ती आहे, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगरला. त्यांची ही नोंद सापडली बघा फडणवीस साहेब, ही नोंद सापडली. कोणची भाषा ही? उर्दू. आम्हाला येत नाही कोणालाच. याच्यात नोंद सापडली यशवंता दहीहंडेची. तुम्ही रद्द केलंय ना, जी छाती बडवायलात ना तुम्ही मराठ्यांच्या विरोधात की ते बोगस येतं, खोटे येतं, आमकं आहे तमकं आहे, ही उर्दू आहे आणि याच्यात त्यांची यशवंताची नोंद आहे. बरं, ही सापडलेली नोंद शिंदे समितीनं ग्रामपंचायतच्या भिंतीला लावली
यांना माहीत नव्हतं आपली नोंद सापडली म्हणून. बरं का फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांच्या लेकरांच्या मुंडके तोडायचं बंद करा आणि मंत्र्याच्या माध्यमातून बोकांडी बसायचं बंद करा. मी जर बोकांडी बसलो ना तर उठणारच नाही. हे तुम्ही चिटकेलेली नोंद आहे. आणि मग हे गावात वाचायला गेले आणि यांना कळालं की आपल्या यशवंता दहीहंडीची नोंद सापडली. तुम्हाला नाही तळतळ करायची फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्हाला नाही कळायची. शिंदे साहेब, तुमचं इतकंच नाव मी कोणाचंच घेत नव्हतं, मला वाटलं पण नव्हतं की तुम्ही इतके आहारी जाताना म्हणून. हे का बोलतोय ना ते पण सिद्ध करून देतो फडणवीस शिंदे साहेब. तुम्हाला का बोलतोय ते सुद्धा सांगतो. हे भिंतीला चिटकेलेल्या मीडियाच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या मराठ्याला दाखवतोय. ह्या भिंतीला चिटकल्यात आणि याच्यातून ज्योती दहीहंडी म्हणजे यशवंता दहीहंडीची नोंद मिळाली. हे क्लिअर झालं. आता यशवंता दहीहंडीची नोंद सापडली 2 वर्षापूर्वी शिंदे समितीत, त्या आधारे निघाले. आता यशवंताचा नातू कोण आहे? भाऊसाहेब दहीहंडी. तर ती पलीकडून बसल्याला राहू त्याचं. हा, ती नातू जिवंत आहे. फडणवीस साहेब जिवंत आहेत बरं काय. मराठी मेलेलं नाहीत. तुम्ही मारणार आहेत इथून पुढं, तुम्ही मारणार आहेत मराठी. तुम्ही जे कट रचलाय ना मराठी संपवायचा, तुम्ही मारणार आहेत. पण ते जिवंत आहे आणखी. त्यांचं कुणबी प्रमाणपत्र पण मिळालंय. कुणाचं? भाऊसाहेब दहीहंडेचं. हे भाऊसाहेब दहीहंडेचं कुणबी प्रमाणपत्र हे मिळालंय.